आणि तो मराठी बोलत होता म्हणून मुंबऱ्यातल्या काही गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी त्याला मारलं आणि त्याला जबरदस्ती हिंदी बोलायला लावलं. मग मुंबऱ्यातल्या आमदाराला विचारलं पाहिजे होतं त्या व्यासपीठावर की तुझ्या मतदारसंघामध्ये कधी बोलायला लावणार, हे पहिलं विचारावं आणि मग मराठीचे गुणगान गावावे. दोन्ही ठाकरे एकत्र आले, याचे आगामी निवडणुकीवर काही इम्पॅक्ट होऊ शकतात? 9 महिन्या अगोदर निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या, 9च महिने झालेत, वर्ष पण झालेलं नाही. तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या मराठी जनतेने आम्हाला ऐतिहासिक मॅन्डेट दिलेलं आहे फक्त 9 महिन्या अगोदर. आणि 9 महिन्या अगोदर एकाला 20 आमदार दिलेले, दुसऱ्याला 0 आमदार दिलेले. तर निवडणुकीचा इम्पॅक्ट तुम्ही ह्याच्यावर अंदाज लावा ना. 9 महिन्या अगोदर विधानसभा होत असेल, तिथे अगर ह्या लोकांना घरी बसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेने अगर केला असेल तर येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वेगळं होणार हे सांगावं आम्हाला. महाराष्ट्र शूरांचा आहे, वीरांचा आहे, दगडांचा आहे, पण ह्यांच्यासारख्या धोंड्यांचा नाही असं उद्धव ठाकरे. हो, आणि आमच्यासारखे धोंड्यांना जनतेने आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये बसवलेलं आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आम्ही असल्यामुळे ना अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेचे अपमान उद्धव ठाकरे करतायत. शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे, ज्या राजसाहेबांना हे काय काय त्यांचे हाल करायचे, कितींदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार त्या उद्धव ठाकरेला हे होईल. त्या राजसाहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला लागलं, नाक. म्हणजे पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेसाठी लाचारी करायला लागली, मग कॉम्रेड यांच्याबरोबर समाजवादींबरोबर हात मिळवले करायला लागले. नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते, संपवायला प्रयत्न करत होते, त्याच्यावर आता युती करायला लागली. आता फक्त PFI आणि सीमित राहिलंय किंवा मुस्लिम लीग राहिलं, त्याच्यावर पण करून टाका ना. राहिलं काय तुमच्या अजून तुमच्या अस्तित्वात एवढंच आहे. वापरायचं आणि फेकायचं ही यांची नीती. आता मी दोघे एकत्र यांना फेकणार. हो ठीक आहे, आम्ही बघा घोडा मैदान लांब नाही. हिंदू समाज हा फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. ज्या पद्धतीने तुम्हाला नाकाखाली बसलेल्या जितेउद्दीनला तू तुझ्या मुंबऱ्यामध्ये जाऊन पहिलं मराठी शिकव हे बोलायची तुमची हिंमत नाही. जसं मी काल बोललो, फक्त गरीब हिंदू समाजाच्याच लोकांना मारण्यासाठी तुमचे भाषेचा मुद्दा तुम्ही मोठं करतात. म्हणून महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हिंदू समाज तुम्हाला परत एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने घरी बसवण्यासाठी तयार आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तर तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानसभेत, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावरती, असं राज ठाकरे म्हणतात. ठीक आहे, आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लखलावो. बाळासाहेबांचं स्वप्न होतं मराठी माणूस एकत्र यावा, दोन्ही ठाकरेंनी घोषणा केली. हो, बाळासाहेबांची सगळी स्वप्न, हिंदुत्व, 370, राम मंदिर आणि मराठी माणूस हे पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजीच करतायत, जे ह्यांना कधीच जमणार नाही. आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना, अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं उत्तर ह्यांना मिळालं असेल. कारण की आतापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते की आज हयात असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातृश्रीमधून बोलून मिठी मारली असती की बाबा रे माझं घर वाचवलंस, तू माझं घर परत एकत्र आणलंस, अशी मिठी मारून सांगितलं असतं. मुंबई स्वतंत्र करता येते का याची पूर्वचाचणी म्हणून हिंदू सक्ती केली जात होती असं राज ठाकरे. आमच्या राज्यामध्ये मराठीची सक्ती होती. असे काही मुंबई वेगळं. आता काही दिवसा अगोदर तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं भाषण बघा. त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आता मुंबईला तोडण्याचा डाव, मराठी माणूस, हे सगळे टेप रेकॉर्डर सुरू होणार. तसेच ते टेप रेकॉर्डर आज लागायला सुरू झालेलं आहे. आता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला सवय झालेली आहे.
हिंदूंना फूट पाडून आज जे काही मेळावा आज विजय मेळाव्याच्या निमित्ताने घेतला गेला ना, निश्चित पद्धतीने आज मोहम्मद अली रोड आणि बहरामपाड्याने इकडे शीरकुर्मा वाटले गेले असेल, फटाके फोडले गेले असेल की देखो हम लोग ने हिंदू को तोड़ के दिखाया. 20 वर्षांनी मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते महाराष्ट्र करू शकला नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. मी तर आता तेच तर तुला सांगितलं. साहेब, लाडक्या बहिणींबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलं. लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद झालं, नव्या नोंदणी होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरेच्या इकडे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये आले नाहीत का, म्हणून कदाचित त्याला चिंता वाटत असेल. घर त्याच्यावरच चालत असेल कदाचित, म्हणून त्यांनी चिंता करू नये. लाडक्या बहीण मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये चालू झालेली योजना, ती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय यशस्वी पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत. ती चिंता करू नये. तुमचंही नाम लाभार्थीमध्ये गुंतवायचं असेल तर आम्हाला सांगा, तुम्ही गुंतवून जेणेकरून 1500 रुपये तरी भेटतील. उद्धव ठाकरेंनी भाषण करताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता त्यांना अनाजी बनलं. ठीक आहे, आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खानच दिसतो, तसाच आहे. साहेब, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोन्ही ज्युनियर ठाकरे हे एकत्र आले, त्यांनी वज्रमुठ टाकले. बाबा, कोणाची दोन कुटुंबे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे ना. तुम्हाला आपल्याला मला असं वाटतं अजून काही चांगली कामं दिवसभरातली असतील. आज खरं म्हटलं तर बरं वाटलं पाहिजे की एक कुटुंब जे काही वर्षापासून वेगळं झालेलं ते एकत्र झालेलं आहे. गळे मिळण्याचा कार्यक्रम झालेला, आता अंतरफाटपर्यंत विषय गेलेला आहे. म्हणून पहिलं अगर कुठे युबाटाचे लोक भेटली तर त्यांना विचारा, बाबा नवरा कोण नवरी कोण आहे, त्याला मला फोन करून सांगा. चला. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेत, अडवाणी काँग्रेस इंग्लिश मीडियम मध्ये शिकले, अशा अनेक मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. त्यावेळी त्याच उल्लेखाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी मोदी कुठल्या शाळेत शिकले असा प्रश्न उपस्थित केला. मोदी ज्या शाळेत शिकले आहेत ना त्या शाळेत शिकण्याची तुझी लायकी नाही. म्हणून मोदींची शाळा, मोदींची डिग्री आणि मोदींची पॉलिटिकल उंची, राजकीय उंची हे पोचेपर्यंत ना उद्धव ठाकरेला 100 जन्म घ्यायला लागतील. सर, बोले. राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक हो गए, क्या इम्पैक्ट होगा आगामी चुनाव पर? देखिए, ऐसा है किसी की अगर फैमिली एक साथ आ रही होगी तो वो अच्छी बात है. मगर मुझे याद है हमारे सुप्रिया ताई सुले ने एक महाविकास आघाड़ी के वक्त एक भाषण किया था. तभी उन्होंने एक वक्तव्य किया था कि अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा. तो आज मुझे लगता है कि सुप्रिया सुले को उसका जवाब मिल गया होगा कि आज अकेला देवेंद्र फडणवीस ने क्या क्या कर दिया है. जो बाला साहब ठाकरे नहीं कर पाए वो देवेंद्र फडणवीस ने कर दिखाया. तो ये अच्छी बात है क्योंकि बाला साहब जी का सपना, बाला साहब जी को जिसके वजह से परेशानी हुई थी, वो परेशानी दूर करने का काम अगर हमारे फडणवीस साहब ने किया होगा तो उनकी प्रशंसा करनी चाहिए. आज अगर बाला साहब ठाकरे जी जिंदा होते तो मातोश्री में बुला के देवेंद्र फडणवीस जी को गले मिलते. उद्धव ठाकरे ने एक बयान किया है, विजय रैली से भी ज्यादा लोगों का ध्यान हमारे इकट्ठा होने पर था, दोनों भाई. देखिए, ऐसा है कि दो भाई अगर साथ में आते रहेंगे तो अच्छी बात है. लोग क्यों सास भी कभी बहू थी भी सीरियल इसी तरह से देखते हैं, तो वैसे और एक सीरियल आज दोपहर देखने को मिला, उसमें कोई नई बात नहीं है. हमने पहले बताया जो इम्पैक्ट की चर्चा चल रही है मराठी के मुद्दे पर, क्या लगता है आपको अगले चुनाव में? देखिए, 8-9 महीने पहले ही विधानसभा का चुनाव हुआ, वहाँ हमको भारी बहुमत से, मतलब लैंडस्लाइड विक्ट्री जिसको बोलते हैं, उससे महायुति की हमारी सरकार आज गवर्नमेंट में बैठी है. महाराष्ट्र के मराठी लोगों ने ही हमको वोट करके, महाराष्ट्र के हिंदू लोगों ने ही हमको वोटिंग करके आज सत्ते में बिठाया है. तो 9 महीने के पहले अगर ऐसा मैंडेट मिला रहेगा, जो 1 साल भी पूरा हुआ नहीं है, सिर्फ 9 ही महीने हुए, और अगर इतना बड़ा मैंडेट हमको अगर मिला रहेगा तो उसका ही वापिस रिप्ले ये आने वाले सभी बीएमसी और अन्य चुनाव में होने वाला है. इसलिए आगे आगे देखो होता है क्या. अभी चर्चा शुरू होने जा रही है कि
एनसीपी शरद पवार गुट और कांग्रेस के साथ उद्धव ठाकरे है, इसके बावजूद एमएनएस नेता राज ठाकरे अगले चुनाव में एक साथ जाएंगे अपने भाई के साथ, क्या लगता है? देखिए, ऐसा है कि वो भाई ने क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए वो दो भाइयों का सवाल है, मगर कांग्रेस जैसे पार्टियों ने जिस तरीके से राज साहब के पार्टी ने भूमिकाएं ली हैं, जिस तरीके से उत्तर भारतीय और हमारे गुजराती भाइयों के ऊपर हाथ उठाने का काम एमएनएस ने अभी तक किया है, उसके ऊपर कांग्रेस की क्या भूमिका है ये उनके प्रदेश अध्यक्ष जी ने कहना चाहिए। अब राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आ गए हैं, इसके लिए देशद्रोहियों को अभी अपनी अपनी कुर्सियां खाली करना चाहिए और अवरा और करना चाहिए, ऐसा संजय राउत बोल रहे। देखिए, ऐसा है ना, ये दोनों के साथ में आने के बाद देशद्रोही सबसे ज्यादा खुश हुए हैं। जिनको हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाना है वो सारे के सारे देशद्रोही आज जहां भी बैठे रहेंगे, फिर मोहम्मद अली रोड में बैठे होंगे, बहरामपाड़ा में बैठे रहेंगे, तो आज बहुत दिल से शीर खुरमा खाते होंगे कि आज हमारे लिए बहुत बड़ा दिन है। तो इसलिए देशद्रोही आज बहुत खुश होकर और अच्छी नींद सोएंगे, क्योंकि आज इस हमारे हिंदू राष्ट्र को तोड़ने का काम इस घटना के वजह से जरूर हुआ है, इतना मैं कहूंगा। दोन्ही ज्युनियर ठाकरे एकत्र ओरिजिनल मूठ दाखवण्यात आले। हो, चांगली गोष्ट आहे। आम्हाला इथून दिसलं नाही, कारण का ज्युनियर ठाकरे होते ना। सर, काल आपण स्वतः वारीमध्ये सहभागी झालात, उद्या आषाढी एकादशी आहे, काय सांगाल? बघा, असं आहे, ते माझ्यासाठी फार ऐतिहासिक असा क्षण होता। वारी किंवा पंढरपूरची यात्रा ही आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी फार भावनिक क्षण असतो। जगावरून, जगाच्या कानोकोपऱ्यातून लोक वारीमध्ये सामील होण्यासाठी येतात। काल मला तो क्षण अनुभवायला भेटला। मी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये त्या वारीमध्ये सामील झालो आणि मला तो क्षण अस्मरणीय होता, म्हणजे मी कधी विसरू शकत नाही अशा पद्धतीचा तो क्षण होता आणि म्हणून मला तिथे जाण्याचं मला भाग्य लाभलं, हे मी स्वतःला नशिबान समजतो। साहेब, आपण जो आपला सावंतवाडीचा ऐतिहासिक ठेवा आहे, त्या कारागृहाच्या आता तटबंदी आहे कोसळते, आज आपण पाहणी केला, काय सांगाल? बघा, त्याच्यामध्ये जे काही एक तर ती इमारत 100 वर्षापेक्षाही जुनी ते पूर्ण स्ट्रक्चर आहे। पहिलं तर मी आणि एसपी तिथे होतो, आम्ही तिला ऑडिट रिपोर्ट तयार करण्यासाठी सांगितलेला आहे, जेणेकरून पूर्ण तो कारागृह आहे त्याच्यामध्ये आता पुढे काय डागडुजीकरण आपल्याला करायचं आहे, जेणेकरून कायमस्वरूपी तो मजबूतीने उभं राहायला पाहिजे। पुढचे अजून 100 वर्ष त्याला काही होता कामा नये ह्याची काळजी घेण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे। जे भिंत कोसळली त्या संबंधित जे काही अधिकारी आहेत, जे दोषी अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका आहे। एक दुसरं म्हणजे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जी काही चुका झाल्या तिथे असतील त्या बाबतीमध्ये मी त्या संबंधित मंत्र्यांशी बोलणार आहे। असा हलगर्जीपणा असा चालणार नाही, कारण का कारागृहासारखी वास्तू हे आमच्यासाठी अति महत्त्वाची आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाची आहे। म्हणून असं कोणीही अधिकारी अशा पद्धतीची मस्ती करत असेल तर निश्चित कारवाई होणार आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही चुका होता कामा नये याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेणार। साहेब, जिल्हा बँकेने 6000 कोटीचा टप्पा ओलांडलाय, काही चांगली बातमी आपल्या जिल्ह्यासाठी आहे काय? बघा, आमच्या जिल्हा बँकची घोडदौड जेव्हापासून मनीष दळवीजी इकडचे चेअरमॅन झाले आणि पूर्ण आमचं संचालक मंडळ इथे निवडून गेलं, तेव्हापासूनची आतापर्यंत तुम्ही घोडदौड फार बारकाईने बघा, ॲनालिस करा। लोकांची विश्वासार्हता, म्हणजे तुम्हाला हा आकडा मोठा दिसत असला तरी त्याच्यापेक्षाही मोठे लोकांचा विश्वास या बँकेवर वाढलेला आहे। शेतकऱ्यांच्या बँक बरोबर जिल्ह्याच्या विकासाच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात हातभार आमच्या जिल्हा बँकेने लावलेला आहे। लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यामध्ये जे आमच्या आदरणीय राणे साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की जिल्ह्याच्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याचा मुख्य जो स्तंभ आहे किंवा आधार आहे तोच आमचा जिल्हा बँक आहे। आणि मनीषजींच्या नेतृत्वाखाली असलेली आमची बँक, त्यांनी घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना, लोकांना जो काही आधार आणि विश्वास दिलेला आहे तो ठेवींच्या निमित्ताने त्याचं प्रतिबिंब दिसतंय। पण त्याचबरोबर प्रत्येकाने ज्यांनी इकडे त्यांनी आपलं खातं उघडलेलं आहे त्यांनाही समाधान वाटतं की आज आमची बँक सुरक्षित आहे, योग्य लोकांच्या हातात आहे
आणि आमची ही बँक नुसतं जिल्ह्यापुरते न राहता महाराष्ट्र आणि देश पातळीवर एक विश्वसनीय संस्था म्हणून हा त्याला ओळखली जात आहे. थँक्यू. धन्यवाद.